पुस्तकाचं नाव स्मृतिचित्रे, लेखिका लक्ष्मीबाई टिळक, अभिवाचक वसुंधरा पर्वते. प्रकरणाचं नाव बुटींच्या बागेत, भाग 2. पुढे चालू. त्याच वारीतल्या आणखी 2 गोष्टी मला आठवतात. एक दिवस जलालपूरहून पत्र आलं की गोविंदराव मामांना देवाज्ञा झाली. पत्र वाचून आम्हा दोघांना खूप वाईट वाटलं. आम्ही ताबडतोब राजनांदगाव सोडलं आणि जलालपुराला मला आणून पोचवल्यावर टिळक परत राजनांदगावी गेले. पण तिथे 2-3 महिने त्यांनी कसेबसे काढले आणि नंतर ते सोडून ते नागपुराला आले. जलालपुरामध्ये 3-4 महिन्यांनी मला टिळकांची तार आली की मी फार आजारी आहे, ताबडतोब निघून यावे. आत्याबाई खूप घाबरूनच गेली. आधीच ती दुःखाने पोळलेली आणि घरात पैसा अडका काही नव्हता. पुरुष माणूस कोणी नाही. नागपूर तर किती दूर. तिने शेत साऱ्यासाठी 50 रुपये भिंतीमध्ये पुरून ठेवले होते. तेच घेऊन जाण्यात विश्वाय आता काहीही गत्यंतर नव्हतं. सकाळपासून साऱ्याचे पैसे वसूल करण्यात कुलकर्णी येऊन बसले होते आणि तारही त्यांनीच वाचून आणवली होती. पैसे तर तेवढेच होते. शेवटी आत्याबाई कुलकर्ण्यांशी बोलत बसली आणि मला हळूच तिने भिंतीमध्ये पुरून ठेवलेली रुपयांची डबी बाजूला काढून ठेवायला सांगितलं. मी तर घाबरले होते. गुपचूप काढायला सांगितलेल्या पैशाचा गाजावाजा तर झालाच. डबीचं झाकण निघालं. सगळे रुपये खणाखणा खाली पडले. कुलकर्ण्यांना सगळं दिसत होतं, ऐकू येत होतं, पण जणू काही घडलंच नाही अशा रीतीने ते बसून राहिले. गंगेला पाणी चढत होतं तरी त्याच कुलकर्ण्यांनी आम्हाला आणि आमच्या रुपयांना सुरक्षितपणे गंगापूरला नेऊन पोचवलं आणि तिथून आम्ही बैलगाडी करून स्टेशन गाठलं. जलालपुराला माझ्या लहानपणी पाटील कुलकर्णी हे पैसे उकळणारे सरकारी पठाण कोणालाच वाटत नसत. सगळे एकमेकांच्या गरजेला जागत असत. कुणाचं वेगळं असं गुपित नसायचंच. सगळ्यांच्या अडचणी सगळ्यांच्या पुढे असायच्या आणि सगळेजण एकमेकांच्या सहाय्याला जाऊन जायचं. शहरातल्या लोकांची दृष्टी अधिक व्यापक बनते असं म्हणतात, पण माझं मत थोडंसं निराळ आहे. खेड्याची राहणी फारच मजेची. सगळं गाव एक मोठं कुटुंबच बनतं. प्रत्येक माणसाला गावातल्या प्रत्येकाबद्दल कुतूहल आणि काळजी कळकळ वाटतेच. एकमेकांबद्दल अतिशय सहानुभूती वाटत असल्यामुळे जातीभेद तिथे भासमान होत नाही. वरिष्ठ जातीच्या सोवळ्या ओवळ्यामुळे कनिष्ठ जातीचा अपमान होत नाही की कनिष्ठ जातीबद्दल वरिष्ठ जातींना तुच्छपणा वाटत नाही. जातीभेदामुळे या ग्राम कुटुंबात कधीच आदळआपट होताना मी बघितली नाही. अडीअडचणी, रोग, संकट आणि एकमेकांची सुखदुःख यात ते एकमेकांचे वाटेकरी बनतात. निदान माझा तरी असा अनुभव आहे. आज तशी स्थिती नसेल कदाचित. हे मी 30-35 वर्षापूर्वीच लिहिते. आज खेडी ही आगगाड्या मोटारींनी शहराची अंगणं ओसऱ्या बनवलेली आहेत. नागपुराला गेल्यावर टिळकांचं बिऱ्हाड कसं सापडायचं, आपल्याला कोण पोचवील वगैरे काळजी नाशिक सोडल्यापासूनच मला लागली होती. पण नागपुराला पोचताच त्यांची स्नेही मंडळी आम्हाला उतरवून घेण्यासाठी आली होती आणि त्यांना परस्पर कोणीतरी तार पाठवली होती. आम्हाला त्यांनी घरी नेऊन पोचवलं. पण टिळकांचा पत्ता कुठे होता? ते बरे असून व्याख्यानं देत आहेत आणि चळवळीत भाग घेत आहेत वगैरे ऐकून आम्हाला आनंद वाटला. विशेषतः त्यांना ताप बीप काही आला नव्हता हे ऐकून आम्हाला फार संतोष झाला. राग पण आला, पण तो राग तेवढ्यापुरताच. त्या दिवशी श्रावणी सोमवार होता. टिळकांची मित्रमंडळी त्यांना भेटली. आज एका म्हाताऱ्या बाईला ब्राह्मण पाहिजे, तुम्ही जाता का असं त्यांना त्यांच्या मित्रमंडळींनी विचारलं आणि टिळक कबूल झाले. दिवे लागणीच्या वेळेला टिळकांना घेऊन त्यांची मित्रमंडळी आली. टिळकांना म्हातारी दिसली आणि ते चमकले. अहो, ही तर आपली सासू. तुम्ही आला? हे घर कोणाचं? आत्याबाईंनी टिळकांच्या मित्रमंडळींकडे बोट दाखवलं. सगळी जण खो खो हसायला लागली. टिळक म्हणाले, थँक्यू. टिळकांच्या मित्रमंडळींनी त्यांचीही गंमत केली होती. घर घेऊन सगळा संसार मांडून धान्य धुन्य भरून आम्हाला बोलावून मग त्यांनी टिळकांना अशा रीतीने चकित केलं होतं. 2-4 दिवसांनी मामनजी तिथे आले. आता मात्र आमच्या संसारामध्ये पुष्कळच जिवंतपणा आला, कारण मामनजी तशा स्वभावाचे आणि आत्याबाई अशा स्वभावाचे.
तशी आत्याबाई मोठी सुगरण होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या स्वयंपाकाला कोणी नावं ठेवलेली तिला कधीच खपत नसत. मामंजींनाही आपल्या स्वयंपाकाचा मोठा अभिमान. विशेषतः देशावरचा स्वयंपाक आणि कोकणी स्वयंपाक यांची ते नेहमी तुलना करायचे. वाढायचं काम माझं. बाहेर येऊन वाढून गेलं की माझ्या आणि आत्याबाईच्या कानावर पडेल अशा तऱ्हेने त्यांनी काही टीका करावी. तिकडे आत गेलं की आत्याबाईंनी तुझा सासरा माझ्या स्वयंपाकाला नावं का ठेवतो म्हणून रागवावं. माझी मात्र मृदंगासारखी स्थिती झाली होती. एक थप्पड मामंजींची, लगेच दुसऱ्या बाजूनी दुसरी थप्पड आत्याबाईंची. असो, काही दिवसांनी ही दोघंही आपापल्या गावी निघून गेली. टिळकांचं दातृत्व कमालीचं होतं. शिवाय पैशाची त्यांना कधी किंमतच वाटली नाही. पैसा असला तर त्यांना जेवढा आनंद वाटायला पाहिजे तेवढा नसला तर त्यांना वाटायचा. मी तर त्यांना उलट म्हणायची की तुम्ही पैसा असला म्हणजे तो जाईल कसा याच्या काळजीत असता, तो राहील कसा या काळजीत मी असायची. अहो, पैसा घालवणं सोपं, त्यामुळे या लढाईमध्ये नेहमी त्यांचाच विजय होत असे. शिवाय त्यांना कर्जही द्यायला लोक नेहमी तयार असत. तेव्हा माझ्याजवळ पैसा ठरणं शक्यच नव्हतं, कारण कर्ज करावं त्यांनी आणि फेडावं मी, हेही असंच चाललेलं होतं. असो, नागपूरची गोष्ट. एक दिवस घरामध्ये काही नव्हतं. माझ्याजवळ एकुलता 1 रुपया राहिला होता. अहो, बाजारात जाता का? हो, जातो की. तुझे पैसे आम्हाला काय नोकर माणसाला, असं म्हणून ते निघाले. थोडासा प्रेमाचा वादविवाद झाला आणि त्यांना मी तांदूळ आणायला सांगून त्यांची रवानगी केली आणि ते गेल्यावर मी वाट बघत बसले. पण नेहमीप्रमाणे त्यांनी उशीर केला नाही हो, ताबडतोब परत आले. हसत हसतच आले, पण हातामध्ये तांदूळाचं गाठोडं काही दिसत नव्हतं. मला खूपच राग आला. पण असं नेहमीच होत असे. मी रागावले की ते मला म्हणत जी जाईल आणि स्वतःला तुकाराम बुवा. त्यांनी खिशातून एक सुंदरशी काचेची दौत काढून माझ्या पुढे ठेवली. पाहिलीस? बघ किती सुंदर दौत आहे ती. आता ही काय दौत शिजत घालू का? काय करावं बाई ह्या माणसाचं. टिळकाने दौत उचलली, सरळ माडीचा रस्ता धरला आणि वरच्या खिडकीतून ती रस्त्यात फेकून दिली आणि वरून ओरडून मला सांगितलं की तुला मानसशास्त्र समजत नाही. खरोखरच मला मानसशास्त्र कळत नव्हतं आणि अजूनही कळत नाही. मला वाटतं जिजाऊला ते कळत नसेल आणि सॉक्रेटिसच्या बायकोलाही कळलं नसेल. पण त्या जर आपल्या आयुष्याच्या गोष्टी लिहून ठेवत असत्या तर त्यांच्या संसारातल्या अडचणी लोकांच्या ध्यानात आल्या असत्या. त्यांना दुसऱ्यांच्या मनाविषयी काही कळत नसलं तरी आपल्या स्वतःच्या मनामध्ये काय काय चलबिचल होते हे त्यांना चांगलं कळत असलं पाहिजे. टिळकांना वाटे की ही एवढी संसारात लक्ष का घालते आणि मला वाटे टिळक संसारात लक्ष घालीत नाहीत म्हणून मला घालणं भागच आहे. अहो, दोघेच्या दोघे विरक्त बनलो तर दोघांनाही उपास घडायचे नाही का? भाजीपाल्याची नेहमीच अडचण पडे. ब्राह्मणांच्या बायका त्यावेळेला स्वतः बाजारात जात नसत. तेव्हा मी वडे, पापडी, लोणची वगैरे काढून ठेवी. एकदा बोरकूट करून ठेवण्यासाठी बोरं आणवली आणि वरच्या गच्चीवर वाळत टाकली. हे काय केलंस? बोरकूट करण्यासाठी बोरं वाळत टाकली. मी इतकी संसारात गुरफटून जाते म्हणून टिळकांना माझा अतिशय राग आला. अहो, आणि त्यांनी गच्चीवरून बोरं फेकायला सुरुवात केली. खाली मुलं मजेत बोरं वेचून खात होती. मला रडायला येत होतं आणि हसायला पण येत होतं. त्या सुमाराला मी आजारी पडले. त्यावेळी टिळकांनी मात्र माझी अगदी आईप्रमाणे शुश्रूषा केली. 1 महिनाभर मला नुसतं संत्र्यांवर ठेवलं होतं. एक दिवस मला म्हणाले, मी तुला सांजा करून खायला घालतो हं. मी म्हटलं, तुम्हाला सांजा करता येणार नाही, मला काही सांजा नको. ते रागावले, का म्हणून सांजा करता येणार नाही? मी काय माणूस नाही का? मला अक्कल नाही? मी म्हणाले, हो, अक्कल पुष्कळ आहे, पण तरी सांजा काही करता येणार नाही. पण त्यांनी हट्टाने सांजा तयार करायला घेतला. चूल पेटली, सांजा करायला आरंभ झाला. पण सांजा काही शिजेना. साखर घातली, जाळ कमी केला, काही उपयोग नाही. शेवटी हळूच माझ्याकडे आले आणि म्हणाले,
काय बुवा, सांजा काही होत नाहीये. आम्ही दोघेही हसलो आणि मी म्हटलं, अहो ज्याचं काम त्यानंच करावं. नागपुराला आम्ही पुन्हा बुटींच्या बागेमध्ये राहायला लागलो. तेव्हा टिळकांनी एका मोठ्या कादंबरी लेखनाला प्रारंभ केला. ती कधीच पुरी झाली नाही ते ठीक आहे. जसजशी ते लिहित तसतशी छापून पण आणत. तिचं नाव काही आता आठवत नाही. मात्र बऱ्याचशा छापील कागदांनी आमची एक खोली कित्येक वर्ष अडवून ठेवली होती. त्यावरून ती कादंबरी माझ्या चांगली ध्यानात राहिलेली आहे. याच सुमाराला वीरकन्या नावाची एक लहानशी कादंबरी, तीन विधवा नावाची एक कादंबरी आणि एका फुलाचा इतिहास म्हणजे वनवासी फूल आणि काव्य कुसुमांजली ही पुस्तकं त्यांनी छापली. आप्पासाहेब बुटींच्या घरी एक साधू आले होते. टिळकांचा पुष्कळ वेळ या साधूच्या सानिध्यात जायला लागला आणि त्यांच्यावर त्यांनी काही कविता पण केल्या होत्या. आधीच उल्हास अशी स्थिती झाली. संसाराकडे त्यांचं लक्ष अगदी पहिल्यापासून जेमतेमच. त्यात आता अभ्यास, वाचन, वादविवाद यांना पुरच आला आणि भोवतालची माणसं पण पुष्कळ. तेव्हा त्यांना घराची आठवण राहू नये याच्यात काही नवल नव्हतं. आप्पासाहेबांच्या वाड्यामध्ये धार्मिक चर्चा चालायच्या आणि पुष्कळ पुस्तक पण होती. नवीन काही लागली तर आप्पासाहेब चटकन मागवून घ्यायचे. अशा रीतीने टिळकांचे दिवसाचे 24 तास वाचन विचारामध्ये जायला लागले. टिळकांना भय असं कुणाचंच कधी वाटत नसे. जर काही भय त्यांच्या हृदयात असेल तर ते देवाचं आणि त्याच्या खालोखाल माझं. एकदा त्यांच्यावर स्वयंपाक करायची वेळ आली. दत्तू तेव्हा नुकताच भात खायला लागला होता. टिळकांनी स्नान वगैरे उरकून चुलीवर डाळ शिजत टाकली आणि कपडे चढवले. डाळ शिजेपर्यंत मी जरा जाऊन येतो बाहेर असं सांगून ते बाहेर पडले. मी म्हणत होते, अहो जेवणी झाल्यावर बाहेर जा, पण त्यांनी काही ऐकलं नाही. इकडे डाळ शिजली, जळली आणि तिचे शेवटी कोळसे झाले. पण टिळकांचा पत्ता नव्हता. दत्तू भुकेनी व्याकुळ झाला. गाव बराच दूर, जवळ एक पैसा नाही. 12 वाजून गेले. दत्तूला सांभाळायला एक तेल्याचा मुलगा ठेवला होता. त्याच्याकडून 3 दगड मांडून मी भात करून घेतला आणि त्याच्याकडून दत्तूला जेवायला घातलं. मी तर उपाशीच होते. डोळ्यातनं पाणी गाळणं एवढंच माझं समाधान होतं आणि तेवढंच माझ्या हातात होतं. 4 वाजून गेले तरी टिळक आले नाही. बागेमध्ये प्रेमा नावाची एक महारीण होती. तिला हे जेव्हा कळलं तेव्हा तिने बागेतनं काही फळं आणली आणि मला आग्रह करून खायला घातली. काय करू बाई, तुम्हाला आमच्या हातचं चालत नाही, नाहीतर मुलाला मी जेवायला घातलं असतं. किती प्रेमळपणा हा. पण आम्हाला खरोखरच तिच्या हातचं चालत नव्हतं. रात्र झाली. त्या मुलाने परत भात करून दत्तूला जेवू घातलं आणि निजवलं. रात्री 9च्या सुमाराला भिकाजी पंत म्हणजे टिळकांचे मित्र शिष्टाई करायला आले. येताना बरोबर बेसनाचे लाडू आणि चिवडा त्याने आणला होता. घरामध्ये दिवा मिणमिण जळत होता. एका कोपऱ्याला मी निजले होते आणि दुसऱ्या कोपऱ्याला दत्तू निजला होता. भिकाजी पंतांनी दार उघडलं तेव्हा मी अतिशय संतापले. एवढ्या रात्री काय आलात? खरं सांगू का बहिणी, नाना आलेत हंसापुरीत. त्यांनी मला सांगितलं की दत्तू आणि तुम्ही भुकेले असाल आणि म्हणून मला हे खाण्याचे पदार्थ घेऊन त्यांनी पाठवलंय. ते मागून येतील जेवून. त्यांना तुमचं भय वाटतं. यानंतर पुष्कळ उशिरा टिळक घरी आले. काही दिवसांनी धार्मिक मतांवरून किंवा दुसऱ्या काही कारणावरून टिळकांचं आणि आप्पासाहेबांचं काहीतरी बिनसलं. निदान धार्मिक बाबतीमध्ये त्यांचं मन इथूनच अस्वस्थ व्हायला लागलं होतं असं वाटतंय. याच वेळी बापूसाहेब रामटेकला हवा बदलायला गेले. टिळकांनीही त्यांच्याबरोबर जावं अशी त्यांची इच्छा होती, पण टिळकांना काही ते नको होतं. ते काही गेले नाही. नंतर जवळजवळ 1 महिना टिळक कुठे नाहीसे झाले ते मला काही कळलं नाही. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता. जवळ एक कामगार, एक माकड, मी, मुलगा एवढा संसार मला चालवायचा. खायला घरात दाणे नाही. जवळपास शेजार पदार नाही. बागेमध्ये काड्या कुड्या गोळा करून त्याचं सरपण वापरावं. कामाला ठेवलेला मुलगा गावात जाऊन मजुरी करी आणि त्याच्यावर आपलं आणि माकडाचं पोट भरी. अशा स्थितीमध्ये दिवस कंठीत असताना घरामध्ये आड बाजूला पडलेली 2 शेर ज्वारी एक दिवस मला सापडली. ती ज्वारी पाहून
मला इतका काही आनंद झाला की मला वाटतं की तसा आनंद फारच थोड्या लोकांना झाला असेल. त्या ज्वारीच्या कण्या भरडून मी त्या ताकाबरोबर खायला लागले. बागेमधल्या मिरच्यांची खमंग भाजी तोंडी लावायला होई. 2 शेर दुधाचा रतीब होता. पैशाच्या साडीच्या लाह्या आणून ठेवायच्या आणि थोड्या थोड्या दुधात भिजवून दत्तूला खाऊ घालायच्या. असा आमचा संसार सुरू झाला. माझा असा बाणा होता की काही झालं तरी, कितीही हाल सोसावे लागले तरी माहेरी म्हणून जायचं नाही. आणि त्याप्रमाणे मी नागपूर सोडलं नाही की माहेरी पण कळवलं नाही. एक दिवस दत्तूनी भातासाठी हट्ट घेतला. पण भात कुठून देणार? घरामध्ये तांदूळाचा एकही कण नव्हता. आणि त्याच दिवशी दुसऱ्या बाजूला बागेमध्ये वाड्यातली मंडळी वनभोजनाला आली होती. त्यांच्याकडून थोडासा भात आणून दत्तूला द्यावा असं माझ्या मनात आणून मी चटकन तिकडे गेले. अहो, तिथे त्यावेळी 100 पानांचा स्वयंपाक होत होता. तिथे एका वृद्ध बाईकडे सगळी व्यवस्था होती. तिच्याकडे जाऊन मी म्हटलं, आजीबाई, मला तुपाच्या वाटीवर भात दत्तूसाठी देता का? मला ना कंटाळा आलाय चूल पेटवण्याचा. ती वेळ संध्याकाळची होती. बाई माझ्या अंगावर येऊन वसकन म्हणाली, हे काय हो भलत्याच वेळी मागता? अजून आमची जेवण सुद्धा झाली नाहीत. वरील वाक्य ऐकून मी आल्या पायी मागे परतले. मला ब्रह्मांड आठवलं. या अडाणी बाईने मला असं बोलावं. मला माझं माहेर आठवलं. कितीतरी माणसं तिथे जेवून तृप्त होऊन जातात. माहेरी भात पिकतो. बहिणीकडे रोज 2-2, 3-3 शेराचा भात शिजतो आणि मी आज एक तुपाच्या वाटीवर भाताला महाग झाले ना. त्या दिवसा इतकं पूर्वी मला कधीच वाईट वाटलं नव्हतं. दत्तूची मी कशी बशी समजूत काढली आणि त्याला निजवलं. मीही जवळच पडले होते. मला झोप काही येईना. सारखं विचारांचं काहूर उठलं. मी म्हणे, आत्ता नाही तर नाही, माझा मुलगा मोठा झाला की 4 माणसांना भात जेवायला घालील. इतक्यात दारावर कोणीतरी थाप मारली. मी दार उघडलं आणि ती बाई आत आली. तिच्या पाठोपाठ ताट वाढून आणलेला ब्राह्मण आत आला. बाई, मला फार वाईट वाटतंय. मग आम्ही तुम्हाला टाकून बोलले. राग मानू नका. मी दत्तूसाठी वाढून आणलंय. पण तो आता निजला. आणखी तो काय एवढं खातोय? पण अन्नाला पाठ दाखवायची नाही असा माझा नियम असल्यामुळे मी ते अन्न परत केलं नाही. व्यंकटेश स्तोत्रातलं एक कडवं मला आठवलं. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविशी दगदिशा. बाईने बरोबर तांदूळ पण आणले होते. मी विचारलं, हे कशाला? माझ्याजवळ तांदूळ आहेत, पण ते शिजवण्याचा मला कंटाळा आला होता एवढंच. हो, पण तुम्ही आळशी आहात म्हणूनच ते आणलेत. आता माझा राग मानू नका. जसा दत्तू आहे तसंच मला समजा. तसं कसं म्हणता? मी तर तुम्हाला आजीबाई म्हणते. ते काही म्हणा हो, पण तुम्ही माझं ऐकलं पाहिजे. असं सांगून ती बाई निघून गेली. ते अन्न मी आणि गड्याने 2 दिवस खाल्लं आणि लाडू तर आणखी काही दिवस पुरले. त्या बाईला काहीतरी माणसाचं मन होतं. नाहीतर माणसं अशी सापडतात की दुसऱ्यांना त्रास देऊन वर स्वतः साळसूद म्हणून मिरवतात. असो, दुसऱ्या दिवशी सकाळी दूधवाली आली. दूध घातल्यावरती पैसे मागायला लागली. त्यावेळी मात्र मला त्रिभुवन आठवलं. पुष्कळ वेळ माझ्या तोंडातून शब्दच फुटेना. मला वाटे, आता जर या बाईने दूध बंद केलं तर उद्या मी माझ्या मुलाला काय घालू? मला मोठा पुलका आला. दूधवालीनी, बाई काय झालं म्हणून विचारल्यावर मला रडच थांबवता येईना. मी तिला सगळी हकीकत सांगितली आणि म्हटलं, मी त्यांचा तपास करते आहे. नाहीतर माहेरी जाऊन मी पैसे पाठवीन. तू आपला पत्ता मला देऊन ठेव. पण मी जोपर्यंत आहे तोपर्यंत मुलाचं दूध बंद करू नकोस. बाई म्हणाली, दत्तूला माझ्याबरोबर धंतोलीला पाठवा. मी त्याला चांगला जीव लावीन. तू जीव लावशील ग, पण माझा जीव कुठे राहील? बरं, नका धाडू. पण जोपर्यंत तुम्ही इथे आहात तोपर्यंत या मुलाचं दूध मी बंद करणार नाही. मला पैसे मिळोत किंवा न मिळोत, मी रोज दूध घालीन. पैसे मिळतात हो, पण माणसं मिळणार नाहीत. असं म्हणून तिने माझ्या पुढे तिला आलेले एका रतीबाचे 2 रुपये टाकले. हे घ्या तुम्हाला खर्चायला. आजच मला मिळाले. मला धन्य वाटलं. परमेश्वरी लीला अगाध आहे. या खेडवळ बाईचं अंतःकरण किती उदार असावं. बाई जाते न जाते तो आले भिकाजी पंत. का वहिनी,
आताशा नाना आमच्याकडे येत नाहीत. कुठे गावाला गेलेत की काय? हो. कुठे? माहित नाही. किती दिवस झाले? 1 महिना. पण घरात सामान सुमान तरी आहे का? का देऊ आणून? सर्व आहे. आता तुम्ही आलातच आहात तर त्यांना तार करा. पण कुठे करू आणि काय करू? मला वाटतं की राजनांद गावाला गणपतराव खऱ्यांकडे ते असतील. मी फार आजारी आहे आणि दत्तूला सांभाळायला कोणी नाही अशी तार करा. ते नको नको म्हणत असताना मी दूधवालीने दिलेल्या 2 रुपयांपैकी 1 रुपया त्यांच्या हातावर टाकला आणि नंतर भिकाजी पंतांनी तार केली. तार केल्याच्या दुसऱ्याच दिवशी टिळक आले. आले तेव्हा मी दारी सडा घालत होते. टिळक म्हणाले, किती मूर्ख आहेस ग तू? अशाने तुझ्यावर कोण विश्वास ठेवणार? त्या धनगराच्या गोष्टीसारखं होईल. तुला असा कोणता आजार झाला होता? माझा पाय मुरगळला होता. टिळकांचं स्नान झालं. नंतर ते जेवायला बसले. त्यांच्या पुढे मी ताक, कण्या, मीठ आणि बागेतल्या मिरच्या ठेवल्या. हे काय? तुम्ही गेल्यापासून मी जे खात होते तेच. टिळकांना फार वाईट वाटलं, पण ते तेवढंच. ते म्हणाले, आपल्याला राजनांदगावी जायचंय. का? इथे काय वाईट आहे? ते काही नाही. मी सांगतो ते ऐक, नाहीतर जा आपली जलालपूरला. माझी माहेरी जाण्याची वेळ झालीच होती. प्रकरण समाप्त.